बस 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 बस. हे बा रातचे आता 11:15 वाजले. आत्ता आमचं जेवण झालं. आत्ता जेवण केलं. आज उशीर झाला. कपडे इथंच पडले आहे उचलन. आणि छकुली रात्री 12 वाजता ऊस खाऊन राहिली. ऊस खात असते का पेत असते बाबू? ऊस खाते का पेते? पेते. आपण तर ऊस खाऊन आपण तर म्हणतो ऊस खाते. तिला खाताच नाही उद्याला ऊस कसा खाव. तिथे चिरताच नाही काढतात नाही. उद्या काढजो. ऊस खावा लागते का पेवा लागते? खावा लागते. खावा लागते. ऊस खावा लागते. काय माहित बा पेवा लागते खावा. हे अलमारी बंद कर ना बाबू. तिजोरी बंद कर. बाबू इकडे पाय. हा बाबूची पहिली मकर संक्रांत आहे आज. हे वाली फेकली का फिरकी? घे ना. हे घे ना फिरकी. घे फिरकी. रडू नाही. पाय हे घे फिरकी. घे ना पतंग चखवना. घे पकड. नाही पकड. घे. हा पकडली. असं डेकोरेशन केलं साधं सुध. अजून बाकी आहे. हाय सर्वांना नमस्कार आणि गुड इव्हिनिंग. आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे आणि दिवसभर मी एक व्हिडिओ काढला नाही कारण दिवसभर बाबूजवळच बसावं लागते. मग व्हिडिओसाठी ऍक्टिव्हिटीज राहत नाही तर म्हणून. आणि हे सगळं भोगीची भाजी मी आता करणार आहे. सकाळी करणार होती पण सकाळी टाइम झाला त्याच्यामुळे मग मी सकाळी शेव टमाटरची भाजी केली आणि पोळ्या केल्या. आता हे भोगीची भाजी मी करणार आहे सगळं मिक्स. याच्यामध्ये मी काय काय घेतलं हे दाखव ना. इथं दाखव. तुरीच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, गाजर आणि आपला लाडाचा टमाटर आणि एक बटाटा आणि वांगे आणि लसण आणि हे जे मिरचे भजे बनवासाठी. तर हे मी सगळं सोलून घेते, कापून घेते आणि नंतर भाजी बनवते. बस झालं. वा मस्त आहे. बाबूसाठी कपडे मागवले मकर संक्रांतीसाठी. मॉम प्लस डॅड. आणि हे तर माझ्या साईडच्या नाही बाबूले होते मस्त होईन. झालपोल होते चांगले. कधी कधी माझ्या साईडच्या बी होते. कपडे मला बी होते. घालून देऊ मस्त आज. हे मला बी होऊन जाईल. पॅन्ट लय मोठा आला. मला बी होऊन जाईल. हे तर मलाच होऊन जाईल. नमस्कार सर्वांना. तर बाबू 1 महिन्याचा पूर्ण. आता 15 दिवस जास्त झाले. तर बाबूची पहिली मकर संक्रांत. तर मी असं डेकोरेशन केलं बाबूचं. काल पतंगासोबत काढले होते फोटो आणि आज म्हणजे 15 तारखेला मी असं ऊस आणि बोरानं एक बनवला असं केला. बाबू रडू नाही ना. काऊन रडतं? रडायचं असते का? पहिली मकर संक्रांत बाबूची आहे. कपडे थोडेसे मोठेच झाले. चालन जरासा मोठा होईन तर चांगलेच घालन मग तो. असं केलं मी साधं सुधं. तर आज मी पण साडी घातली आणि साडी मी 1 वर्षानंतर घालत आहे. ही मागच्या मकर संक्रांतीला पण हीच घातली होती. आता पण हीच घातली. चक्क 1 वर्षानंतर मी आज साडी घातली आणि बांगड्या पण घातल्या आणि जोडवे पायल सगळं घातलं. हे पा अशी साडी मी घातली. पाय खूप सुजले होते ना त्याच्यानं मी पायल पण काढून ठेवली होती आणि तोरडही काढून ठेवल्या होत्या. आता मकर संक्रांतीला मी घातला. आता 1.5 महिना झाला. तर बाबूचं फोटोशूट वगैरे केलं आणि आता वर जाऊ आपण पतंग उडवाले. रणवीर तर सकाळपासूनच पतंग उडून राहिला.
तर आपण पण जाऊ आता बाबूला घेऊन, थोडीशी ऊन वगैरे देते त्याला आणि मग थोडासा फोटो वगैरे काढू. आणि बाबू मस्त खेळत आहे, तानियासोबत चांगला खेळतो तो. चला चला चल जाऊ. म्हटलं सण आहे तर साडी घालावं म्हटलं, आणि काही फोटो, काही व्हिडिओ, रील वगैरे शॉर्ट व्हिडिओ बनवून म्हटलं. पण तिथं वर्त केली तर बाबू रडायला लागला. मग बाबू झोपून गेला होता. हे बा, नाही बाबा झोपून गेला होता. आता मग आम्ही याले झोपू दिलं तिथं. मी अशी बसलीच राहिली. मग काही फोटो नाही काढणं झाले ना, काही रील बी नाही ना, काही व्हिडिओ नाही बनवणं झाला. थोडासा मी बनवला व्हिडिओ मग. आणि तानिया आणि रणवीर पण मस्त ओढून राहिला. पतंग पूर्ण पतंग संपून टाकले त्यानं, चांगले उडून. रणवीर लय उडून राहिला, 11 वाजतापासून गेला तो. तर मकर संक्रांतच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझी मकर संक्रांत मी केली, जशी झाली तशी केली. नाही झालं नाही केलं, झालं झालं केलं, अशी मी मकर संक्रांत केली. तर चला मग. आणि आता झालेला आहे संध्याकाळचा टाईम. संध्याकाळचे 6 वाजले. मी थोडी झोपून गेली होती 1 घंटा. रात्री बाबू थोडासा म्हणजे जास्त तो हैराण नाही करत, जास्त जागवत नाही. थोडासा 1-1.5 घंटा खेळतो तो, जागतो तो, तर तेवढीच आपली झोप कमी होते. तर दिवसानं खूप झोप येते मग. तर मी थोडीशी झोपून गेली होती. आणि माहीत आहे का, जेव्हा ताई होती ना, डिलिव्हरी झाली होती 1 महिना, बाबू झोपून राहे दिवसभर. रात्री अर्धा घंटा असा जागवे, तरी पण दिवसानं झोप नाही लागे. जेव्हा झोपायला भेटत होतं दिवसभर बाबू झोपून राहे, झोपायला भेटत होतं तो झोप नाही आहे. अशी झोपली राहो ना, अशी आळ्याले पाहत राहो, झोप नाही आहे. आणि आता 1 महिन्यानंतर आता कामं करायला लागते सगळे घरची. ताई गावली गेली तर एवढी झोप येते दिवसानं, खूप झोप येते, झोपावंसं वाटते. पण बाबू झोपूच नाही देत दिवसानं. रात्री झोपतो तो, रात्री 4-5 घंटे चांगला झोपतो. आणि दिवसानं नाही झोपत एवढा चांगला. दिवसानं त्याला झुलाच लागतो, झुलात द्यावं लागते. ती एवढी झोप येते ना, पण बाबू झोपू देत नाही. जेव्हा झोपायला भेटत होतं तेव्हा झोप नाही आहे, आणि आता झोप येते तर झोपायला भेटत नाही. असं चालू आहे, आता चालू राहते. तर आता हे गेले वरतच आहे, हे पतंगच उडून राहिले दिवसभराचे. आणि आता मी झोपून उठली ना, आता झाड वगैरे लावून आणि आता स्वयंपाकाची तयारी करा. चला मग ठीक आहे.